आमचा जो प्रोडक्ट आहे तो लिक्विड प्रोडक्ट आहे, बायोस्टिम्युलंट असतं. बट USP ऑफ अ प्रोडक्ट इज इट इज कम्प्लिटली मेड फ्रॉम अ वेस्ट प्रोडक्ट. जे शेतीमधनं सगळं वेस्ट निघते, शेतीमधलं हां, शेतीमधलं शेतकरी जे वेस्ट म्हणून फेकून देतात ते, आणि पोल्ट्री वेस्ट सुद्धा, म्हणजे चिकन फेदर्स वगैरे जे आहे ते, तर त्याचा यूज करून आम्ही एन्झायमॅटिक प्रोसेस यूज केली आहे आणि त्याच्यापासून हा प्रोडक्ट तयार केलेला आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की जो प्रॉब्लेम आपण आहे, चिकन फेदर्स डिझॉल्व्ह होत नाही आणि किंवा शेतामधनं जे खूप वेस्ट निघतं त्याचाच यूज करून आम्ही शेतासाठीच उपयोगी होईल असं प्रोडक्ट एक तयार केलं. सो आपण हा जो आहे हा सगळ्या टाईपच्या प्लांट्सवर आपण ट्रीटमेंट देऊ शकतो. फ्लावरिंग प्लांट्स आहे, त्याच्यानंतर व्हेजिटेबल प्लांट्स आहे, तर याच्यावर आपण ट्रीटमेंट दिल्यानंतर आम्हाला असे रिझल्ट्स मिळाले. आम्ही लॅब एक्सपेरिमेंट केले तर त्याच्यात असं मिळालं की प्लांटची ग्रोथ चांगली होते. नंतर फ्लावरिंग फर्टिलायझर नाही म्हणता येणार, बूस्टर म्हणता येईल, ग्रोथ बूस्टर, प्लांट ग्रोथ बूस्टर. सॉइलची पण फर्टिलिटी इन्क्रीज होते यामुळे, कारण इट इज प्युअरली तुम्ही म्हणू शकता की एन्झायमॅटिक प्रोसेस आहे, कुठलेही केमिकल्स यूज नाही केलेले आहेत आम्ही. तर त्यामुळे एक USP असं आमच्या प्रोडक्टचं म्हटलं तरी चालेल. म्हणजे कम्प्लिटली वेस्टपासूनच बनवलेलं आहे. शेतामधनं निघणारं वेस्ट जे आहे तेच पुन्हा शेतासाठी यूज करा, म्हणजे टाकाऊपासून टिकाऊ बनवलेलं. हां, असं म्हटलं तरी चालेल. आणि सध्या मार्केटमध्ये जे अवेलेबल आहे तुम्ही बघता तर ते पूर्ण केमिकल प्रोसेसने तयार केले जातात आणि त्यामुळे त्याचा सॉईलवर सुद्धा खूप हे आहे, साईड इफेक्ट आहे की सॉईलची फर्टिलिटी कमी होते, सॉईलमधले न्यूट्रिएंट्स लॉस होतात. तर हे जे यूज केल्यानंतर आपण सॉईलची फर्टिलिटीसुद्धा इन्क्रीज होईल आणि प्लांटवर चांगला इफेक्ट पण आहे त्याचा. आणि जे रसायनयुक्त आहे याच्यापासून मुक्ती होईल समजा. हां, केमिकल जे आहे, केमिकली जे प्रिपेअर करतात त्याच्यापासून, त्याच्यावर जी डिपेंडन्सी आहे सध्या ते न यूज करता आपण हे यूज करू शकतो. याचा जो उपयोग आहे हा शेतकऱ्याला पैशाच्या रीतीनं परवडू शकेल का? हो, परवडू शकेल, कारण आपण वेस्टमधनं बनवत आहे आम्ही जे आमचं प्रोडक्ट आहे, तर आम्हाला त्याचं हे प्रॉफिट म्हणजे किंवा जी कॉस्ट आहे लागणारी ती कमी आहे. आणि आमचा जो प्रोडक्ट आहे तो सुद्धा तुम्ही चीपर किंवा एक कॉस्ट इफेक्टिव्ह म्हटलं तरी चालेल, कारण आम्ही 1 लिटर, 5 लिटर आणि 10 लिटर अशा पॅकेजिंगमध्ये असणार आहे. तर तुम्ही त्याला डायल्यूट करायचं आणि जसं स्प्रे करतो आपण त्या पद्धतीने त्याची टेक्निक आहे. प्लांटवर स्प्रे करायचं आणि रिझल्ट्स तुम्हाला दिसतात मग इन्क्युबेशन नंतर. आपलं नाव सांगा मॅडम. सर, माझं देवयानी गोले, बायोनिर्मित प्रायव्हेट लिमिटेड माझं स्टार्टअप आहे. मी सध्या डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी अमरावती युनिव्हर्सिटीमध्ये PhD करते आणि PhDमधनंच माझं हे कमर्शियलाइज प्रोडक्ट तयार झालेलं आहे. थँक्यू मॅडम. काय सांगाल मॅडम आपल्या प्रॉडक्टबद्दल? हमारा जो ब्रांड है उसका नाम है इंशिरा हर्बल्स, जो वेलनेस फोकस स्टार्टअप है और हमारा मल्टी प्रोडक्ट कंपनी है. जो फर्स्ट प्रोडक्ट लाइन हम मार्केट में लॉन्च करने वाले हैं उसका नाम है इंशिरा हर्बल इन्फ्यूजन्स या इंशिरा हर्बल टी. इसमें ये जो टी है इसमें कोई भी ब्लैक टी, ग्रीन टी, कॉफ़ी इन्वॉल्व नहीं है. प्लेन हर्बल इंग्रेडिएंट से हमने टी ब्लेंड बनाया है जो कैफीन फ्री, नेचुरल कैफीन फ्री टी है. और इसमें हमारा जो कॉन्सेप्ट है वो 7 days 7 टी का कॉन्सेप्ट है, क्योंकि अगर हम अभी किसी जनरल पर्सन को बोलेंगे या कंज्यूमर को भी बोलेंगे किसी को कि आप टी के जगह हर्बल टी कंज्यूम करें तो कोई कंज्यूम नहीं करेगा, क्योंकि इतना अवेयरनेस हमारे एरिया में नहीं है कंपैरेटिवली मेट्रो सिटीज़ के, जहाँ पे हेल्थ कॉन्शियस जो है वो कंज्यूम करते हैं हर्बल टी, लेकिन हमारे एरिया में इतना अवेयरनेस नहीं है. तो हमारा कॉन्सेप्ट ये था कि हम 7 days 7 टी ब्लेंड में दे मिनी सब्सक्रिप्शन बॉक्स में, जिससे आप हर दिन अलग टी कंज्यूम करें और जो बेस्ट टी आपको लगता है उसका जो बल्क पैकेजिंग है आप वो ऑर्डर कर सकें. जैसे हमारे 8 ब्लेंड है तो आप 8 में से कोई भी बल्क भी ऑर्डर कर सकते हैं. हम सब्सक्रिप्शन बॉक्स में मिनी ट्रायल जो वर्जन है वो ऑर्डर कर सकते हैं. और आपको लगता है कि आपको सब्सक्रिप्शन में 8 टी चाहिए तो आप उसका मंथली सब्सक्रिप्शन भी ऑर्डर कर सकते हैं. ऐसा हमारा कॉन्सेप्ट है. सब्सक्रिप्शन, हाँ, इसके बेनिफिट क्या है? तो इसमें हर टी का बेनिफिट अलग है. फॉर एग्जांपल हमारे जो 6 ब्लेंड है वो कॉमन ब्लेंड है. 1 जो ब्लेंड है वो स्पेसिफिक जेंडर स्पेसिफिक ब्लेंड हमने रखा है जो मेल्स और फीमेल्स के लिए एक है. मतलब मेल्स के लिए सब्सक्रिप्शन बॉक्स अलग रहेगा, फीमेल के लिए सब्सक्रिप्शन बॉक्स अलग रहेगा. ऐसे 2 ब्लेंड का बॉक्स हमने डिज़ाइन किया है, क्योंकि जो हमारा कस्टमर जो है मार्केट में वो मोस्टली जो रहता है फीमेल कस्टमर ओरिएंटेड ही हर्बल टी का मार्केट है. आप देखेंगे जितना आप सर्च करेंगे तो आपको मिलेगा. और मेल्स के लिए स्पेसिफिक इतना नहीं, और मेल इतना कंज्यूम भी नहीं करते. तो हमारा कॉन्सेप्ट ये था कि हम दोनों के लिए प्रोवाइड करें एज अ कस्टमर, मतलब जिनको अवेयरनेस भी जनरेट हो और उतना हर्बल टी का जो कंजम्पशन है वो भी इंक्रीज हो उसके लिए. तो हमारे 6 कॉमन ब्लेंड है, बस 1 स्पेशल ब्लेंड है. हर ब्लेंड में डिफरेंट हर्बल इंग्रेडिएंट्स हमने यूज़ किए हैं और इंग्रेडिएंट हमने वो यूज़ किए जो एडिबल है, केमिकल फ्री हमारा पूरा इंग्रेडिएंट है. और साथ में इंग्रेडिएंट्स हमने एक्टिविटी जो है
बेनिफिट क्या प्रोवाइड कर सकते हैं उससे इंस्पायर्ड होके लिया। और सारा जो डेटा हमने लिया है वो एविडेंस बेस्ड जो डेटा बोलते हैं, रिसर्च बेस्ड डेटा, और जो कंज्यूमर डेटा अवेलेबल है मार्केट में, जो ट्रेंडिंग चीज़ें मार्केट में जो टी अवेलेबल, उसके बेसिस पे हमने ब्लेंड डिज़ाइन किए। और हमारे हर ब्लेंड में फ्लेवर अलग है और हर ब्लेंड के मतलब जो है कंपोनेंट्स भी अलग अलग। फॉर एग्जांपल ग्लो रेसिपी में जो है वो एंटीऑक्सीडेंट रिच है, तो उसमें एंटीऑक्सीडेंट रिलेटेड कंपोनेंट्स हैं। जो स्पाइस एंड कोजी है वो उसमें वार्म इंग्रेडिएंट्स है, जैसे आप ये मील के बाद कंज्यूम कर सकें। काम एंड क्लैरिटी जो है, ये जो ब्लेंड नेम है ये मार्केटिंग ब्लेंड नेम है। ऑफिशियल जो ब्लेंडिंग नेम है वो इंग्रेडिएंट बेस होते हैं, वो अभी हम डिस्क्लोज कर नहीं सकते क्योंकि हमारा फाइनल पैकेजिंग ये बाकी है ना, उसकी वजह से। सो उसके अकॉर्डिंग हमारे काम एंड क्लैरिटी में ऐसे जो स्ट्रेस रिलैक्सेशन के लिए यूज़फुल है, स्लीपिंग के लिए टी जो यूज़ करते हैं, रिलैक्सेशन होता है माइंड की, उससे इंस्पायर्ड हमने ब्लेंड डिज़ाइन किया। ऐसे डिफरेंट ब्लेंड्स हैं और उसमें इंग्रेडिएंट उसके अकॉर्डिंग है। तो ये हमारा मतलब बेसिकली कॉन्सेप्ट है और हम मतलब 2-3 मंथ्स हमारा टारगेट है कि हम कमर्शियल बैच लॉन्च कर पाए मार्केट में। हमारा म्हणजे मग याचा कोर्स केल्यानंतर कस्टमरला ॲडिक्शन लागू शकते? नहीं, ऐसा कुछ भी नहीं कि एडिक्शन, क्योंकि जैसे लोगों का अवेयरनेस नहीं है हर्बल टी का बेसिक। हमने इंग्रेडिएंट्स वो यूज़ के लिए हैं जो नॉर्मली लोग कंज्यूम करते हैं, वो है। और कंज्यूम करने वाले इंग्रेडिएंट्स है, साथ में कुछ एक्स्ट्रा इंग्रेडिएंट्स है जो इतना अवेयरनेस नहीं है उन चीज़ों का कंबाइन के। एडिक्टिव कुछ नहीं, क्योंकि इसमें ना कैफीन है ना टैनिन रिच है, ECG जो बोलते हैं EPG ECG जो गैलेक्टिन होता है वो नहीं है। तो अब जो बोलते हैं एडिक्शन का पॉइंट ऑफ व्यू ही नहीं है। हमारा इनिशिएटिव ही ये है कि हम जो बोलते हैं जो मतलब जो बोलते हैं कैफीन डिपेंडेंसी जो एक है कि आपको टी पीनी ही है, कॉफ़ी पीनी है, नहीं तो आपको सुबह सिर दर्द होने लगता है। रात में अगर आप टी पी लेते, कॉफ़ी पी लेते तो आपको रात में नींद नहीं आती, जो स्लीप जो है पैटर्न डिस्टर्ब होता है। तो हमारा वो इनिशिएटिव है कि वो हम कम कर पाए अपने लेवल पे जितना हम प्रोडक्ट। मग याचा कस्टमर एक डेली रूटीन म्हणून यूज करू शकतो की जसं समजा एखादा कोर्स असतो मेडिसिन नहीं, हम एज अ मेडिसिन इसको सेल नहीं कर रहे, वो कैटेगरी अलग होती है। ऐसा फार्मास्यूटिकल या मेडिसिन आयुर्वेदिक प्रोडक्ट हम सेल नहीं कर रहे, हम एज अ टी फॉर्म सेल कर रहे हैं इसको। और इसका एडिक्शन का कोई पॉइंट ऑफ व्यू नहीं है, आप डेली कंज्यूम कर सकते हैं कोई भी, जैसे मोरिंगा टी आप डेली कंज्यूम कर सकते हैं, आप हिबिस्कस टी डेली कंज्यूम कर सकते हैं, जिंजर टी डेली कंज्यूम कर सकते हैं, है ना। ऐसे इंग्रेडिएंट्स वही है जो आप डेली कंजम्पशन में यूज़ कर सकते हैं और एडिबल है। ऐसा कुछ नहीं है कि आपको एडिक्शन होगा या फिर। और आप जो भी ब्लेंड आपको बेस्ट लगता है वो डेली पीजिए और हर दिन अलग अलग ब्लेंड पीजिए, क्योंकि कैसे इसका टेस्ट डेवलप होने में टाइम लगता है, हैबिचुअल होने में टाइम लगता है। इसीलिए हमारा ये है कि आप हर दिन अलग ब्लेंड पीजिए, जो आपको बेस्ट लगता है आप उसको डेली कंज्यूम कीजिए। ये मेल और फीमेल का जो है हाँ अलग अलग है, हाँ। तो इसमें क्या फ़र्क है? फॉर एग्जांपल फीमेल जो ब्लेंड है उसमें हमने जो इंग्रेडिएंट्स यूज़ किए हैं वो नॉन इंग्रेडिएंट्स ऐसे यूज़ किए हैं जो हार्मोन इम्बैलेंस के लिए यूज़फुल है, ठीक है। जो इंग्रेडिएंट्स है, अब जैसे मार्केट में टी है लेकिन वो कॉस्टली भी है और आपको अलग अलग इंग्रेडिएंट मिक्स करके टी बनानी पड़ती है। ॲज अ पॉईंट ऑफ कॉस्ट हाँ। याची मार्जिन त्या जे मार्केटमध्ये जे उपलब्ध आहेत हाँ प्रॉडक्ट्स हाँ। त्याच्यापेक्षा याची मार्जिन लो आहे, बॅलन्स आहे की आहे? नहीं, ये फॉर एग्जांपल अभी इसमें जो इंग्रेडिएंट है ना वो जो म्हणजे महिन्याचा खर्च काढला हाँ तर ते नहीं, पडू वो शकते की- अफोर्डेबल रेंज में, क्योंकि अच्छा, हमने जो affordable, मार्केट प्राइस जो डिज़ाइन भी किया है यूनिट प्राइस वो हमने 180 to 500 रखा है। और सब्सक्रिप्शन बॉक्स भी इंक्लूडेड और इंडिविजुअल टी पे डिपेंड करता है ब्लेंड कौन से है, उसमें इंग्रेडिएंट कौन से, उस हिसाब से प्राइस कम ज़्यादा हो सकता है, पर 180 to 500 के अंदर ही है। और हम जो मार्केट में जैसे फॉर एग्जांपल आप कोई टी बैग्स का पैकेट लेते हैं, टी लेते हैं, तो आपको 120 में 20 बैग्स ही मिलते हैं, 15 बैग्स ही मिलते हैं ना यूजली। आप देखिए 120 130 इस रेंज में आपको मिलेगा। तो हमारा तो हम 75 ग्राम की रेंज में प्रोवाइड करें लूज पाउडर में, और अगर हम सब्सक्रिप्शन में भी प्रोवाइड करें तो हम कोशिश करेंगे 25 या ग्राम का सैम्पलिंग देंगे मिनी, और 40 प्लस या 45 ग्राम्स का बल्क वाला जो मंथली सब्सक्रिप्शन है वो प्रोवाइड करेंगे। म्हणजे हे जे प्रॉडक्ट आपका वो, आहे हाँ हे जे प्रॉडक्ट आहे हे जसं श्रीमंताच्या घरातनी सुद्धा हाँ, affordable, हाँ. किचनची शोभा वाढू शकते, तसंच हे सामान्य जो लोग हैं वो हाँ, भी कंज्यूम कंज्यूम कर सकते हैं। हमने अफोर्ड कर सकते हैं। अफोर्ड कर सकते हैं। हमारा इनिशिएटिव ये है कि हम उस रेंज में करें, और हमारा मिनी सब्सक्रिप्शन भी उसी लिए हमने डिज़ाइन किया कि लोग पहले परचेस करके टेस्ट भी कर ले, कि आप ले लिया और टेस्ट अच्छा नहीं लगा तो वो वेस्ट ऑफ मनी है ना। तो हमारा इनिशिएटिव है कि एक
टेस्ट डेवलप भी हो पाए लोगों के लिए और उनको अवेयरनेस भी हो, और जो बेस्ट ब्लेंड है वो आप परचेज भी कर लीजिए। तो हमने पूरा ध्यान में रख के ब्लेंड डिज़ाइन किया है, क्योंकि हर्बल टी बोलेंगे आप तो कमर्शियल अगर ज़्यादा एक्सपेंसिव है तो भी लोग कंज्यूम नहीं करेंगे, और एक स्पेसिफिक ब्लेंड हम बेचते हैं तो वो भी डिफ़िकल्ट है कि लोग वो स्पेसिफिक ब्लेंड किसी को पसंद आए नहीं पसंद आए, है ना, डिपेंड करता है। इसलिए फिर हमने कोशिश की कि ओवरऑल हम कंज्यूमर का जो है फीडबैक लेके हमने डिज़ाइन किया है कॉन्सेप्ट। आपलं नाव सांगा मॅडम. मेरा नाम है रुबीना शेख और हमारी कंपनी का नेम है इंशिरा हर्बल्स। ओके. अमरावतीच. जी, अमरावती बटनेरा में हमारा सेटअप है। थँक्यू. आप टेस्ट करें। नहीं, नो थैंक्स. नहीं करिए, ऐसा कुछ नहीं है। थैंक्स. आप आपकी बातों से टेस्ट हमें पता चल गया. आप बुक में एंट्री करें। ओके. हाँ, जसं मॅन्युफॅक्चरिंग मशीन्स आहे ना एक प्रकारे, तर त्यासाठी तुम्ही पहिले प्रोटोटाइप मॉडेल बनवता का याच्या आणि मग मी ते हे करू शकतो. नाही, ते तुम्हाला जर एखादं काय सांगाल दादा? ऑटोफोनिक ऑब्स्टॅकल अवॉइडिंग रोबोटिक कार आहे, ज्यामध्ये आपलं समजा रिअल लाईफमध्ये सध्या प्रोटोटाईप आहे, रिअल लाईफमध्ये यूज करायचा म्हटलं तर आपल्याला हॉस्पिटलमध्ये डिसइन्फेक्टंट स्प्रे करण्यासाठी, परत फूड डिलिव्हरी करण्यासाठी, परत आपण याच्यामध्ये मेडिसिन पण पोहोचू शकतो, आणि सोसायटीजमध्ये किंवा फॅक्टरीजमध्ये, आणि दुसरं कॅम्पस आपलं जसं हे आहे कॅम्पस युनिव्हर्सिटी कॅम्पस, त्याच्यामध्ये पण आपण सिक्युरिटी पेट्रोलिंगमध्ये पण काही हे करू शकतो, यूज करू शकतो आपण. ते प्रोटोटाईप आहे, पण आपल्याला जसं जसं रिक्वायरमेंट आहे तसं चेंजेस करू, आपल्याला कोड इंजेक्ट करून तसं हे करावं लागेल. म्हणजे हा फक्त एक मॉडेल आहे. हां, नॅनो ऑब्स्टॅकल आलं ना 20 सेंटीमीटर डिस्टन्समध्ये ते ऑटोमॅटिक डायरेक्शन चेंज करतं. त्या साईडला डिस्टन्स जास्त असतं ना, साईडला डायरेक्शन चेंज करतं. म्हणजे हे ऑटो ड्रायव्हर आहे असं हां, म्हणतो. आपल्याला म्हणजे मॅन्युअली पण ऑपरेट करू शकतो आपण याला वायफाय ब्लूटूथवरून. अच्छा. परत आपण जर आपल्याला सांगितलं आपल्याला की आता हा युनिव्हर्सिटीचा कॅम्पस आहे, याचा मॅप टाकावा लागणार आपल्याला कोडमध्ये, मग आपण त्यानुसारच तो त्या रोडने आता पेट्रोलिंग करेन ऑटोमॅटिक. अच्छा. आपल्याला हे करायचं पण काम नाही. म्हणजे एकदा त्याला फक्त कमांड देऊन द्यावं लागते. बस 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 अच्छा. म्हणजे जे रोड मॅप आहे हा एकदा त्याला करून द्यावं लागते ना आपण. एक्झॅक्टली. आणि करत आपण असं पण करू शकतो की बाबा वायफाय कनेक्ट आहे त्याला आणि ब्लूटूथ पण आहे दोन्ही याच्यामध्ये. आपण कोडमध्ये पण इंजेक्ट करू शकतो आणि वायफाय याने पण करू शकतो. सिक्युरिटी कॅमेरा सिक्युरिटी मॅन आहे, त्याला आपण रिमोट देऊ शकतो. आपलं ॲप राहते आपल्या मोबाईलची, ॲपमध्येच आपण कंट्रोलर पण सेट केलेलं आहे. त्यानुसार पण ते आपल्याला जिकडे टर्न करायचं आहे तिकडं समजा आपल्याला वाटलं की बाबा या रोडवर नाही जायचं, या दुसऱ्या रोडवर जायचं आहे, त्या रोडवर पण जाऊ शकतो. पण त्याचा एक लिमिटेशन एवढं आहे की सॉफ्ट सरफेस जे आहे त्याच्यावर ते साऊंड वेव्ह रिफ्लेक्ट करत नाही, डायरेक्ट पास करतात ना ते. त्यामुळे कारण की बारीक बारीक हां. होल असतात, ते जाळीदार असते ना, ते कपड्यापासून बनलेलं असतं. बरं. तर हार्ड सरफेसवर फक्त ते साऊंड वेव्ह रिफ्लेक्ट होतात आणि तेच ते थांबतं, आणि अच्छा, सॉफ्ट अच्छा. सरफेसवर वर्क करत नाही ते अच्छा. व्यवस्थित. म्हणजे जिथे जो खडबड रस्ता आहे. नाही हां. सॉरी, खरपट रस्ता नाही. हां. आता बघा दिवार आहे ना, हां. हार्ड सरफेस झाला, हां हां साऊंड वेव्ह आहे का नाही, हां. त्या याला थाडतील हां हां आणि वापस येतील, हां तेव्हा ते स्टॉप करेल, म्हणजे वर्क अच्छा. करेल हां. एक्झॅक्टली. हं. पण जर याच्या जागी जर हा पडदा असला हं. त्या पडद्यामधून साऊंड वेव्ह आणि आरपार चालले जातात. बरोबर. हां, मग ते त्याला इन्स्ट्रक्शन भेटत नाही बाबा थांबायचं, समोर ऑब्स्टॅकल आहे, हां. ते सरळ चालले जाळी जातात. पण अच्छा आपल्याला अच्छा. रिफ्लेक्ट होतात. हां राईट आता पटलं. असं आहे ते. आपण याला सगळ्यात म्हणलं तर पेट्रोलिंग म्हणजे हा म्हणजे नॉमिनल डिसएडव्हान्टेज म्हणू शकतो आपण. हा नॉमिनल नॉमिनल आहे. जर सेन्सर आपण ॲडव्हान्स वापरला अजून खूप महागाचं, हां. त्यामध्ये ते पण हे करू शकतो की बाबा नाही थोडंसं आहे ऑब्स्टॅकल. मग इथे Slow. म्हणजे समजा मग तुम्ही तिथे आता हा पडदा आहे किंवा दिवार आहे, हां तर इथे मग तुम्ही एआयचं सुद्धा मार्गदर्शन घेऊ शकता म्हणजे समोरच्याचे. आता ते प्रोटोटाईप आहे ना, हां. अजून आम्हाला याच्यामध्ये रिसर्च करायची, अजून मॉडेल ॲडव्हान्स करायचं, त्यामधून आम्ही करत आला सांगतो. चांगलं आहे. आपलं नाव सांगून द्या सर. अभिषेक मोरे, अभिषेक मोरे, साखर खेळण्यावरून आलो आम्ही, गावंडे कॉलेज. गावंडे कॉलेज. तुमचं नाव सर? सिद्धार्थ धुळे. सिद्धार्थ धुळे. तुम्ही पण सेम कॉलेज? सेम कॉलेज. बरं, ठीक आहे. थँक्यू. चांगलं डेमॉन्स्ट्रेशन होतं. आहे, इंटर्नशिप आहे, त्या रिलेटेड इन्फॉर्मेशन आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवर देतो. प्लस आम्ही रिसेंटली नवीन एक प्रोग्राम चालू केला आहे कॅम्पस कनेक्ट म्हणून, जे पण कॅम्पसमध्ये काही इव्हेंट्स होतात तर त्या रिलेटेड न्यूज आम्ही या प्लॅटफॉर्मवरती टाकतो. जसं की आजचाच एक इव्हेंट आहे तो युनिव्हर्सिटीमध्ये येतो, तर त्या रिलेटेड न्यूज आम्ही प्लॅटफॉर्मवर टाकतो, अवेअरनेस पसरवायचं काम याच्या थ्रू करतो. प्लस इंडस्ट्रीमध्ये काय नवीन टेक्नॉलॉजीज येतात, जसं की AI रोज नवीन काही ना काही इनोव्हेट होत आहे, तर त्या रिलेटेड अवेअरनेस पसरवण्यासाठी. आणि जसं की Tier 1 सिटीजमध्ये या काही अपॉर्च्युनिटीज आहेत त्या लवकर येतात, बट Tier 3 सिटीज लाईक अमरावती इथे स्टुडंटला अवेअरनेस नसते की काय काय इंटर्नशिप किंवा अपॉर्च्युनिटी आहेत त्यांच्या रिलेटेड, तर ते काम आम्ही या ॲप्लिकेशनच्या थ्रू करतो. ज्या बाकीच्या ज्या वेबसाईट्स आहेत करिअर गायडन्सच्या किंवा नोकरी मार्गदर्शनच्या, त्याच्यापेक्षा तुमची ही कल्पना कशी वेगळी आहे सांगता येईल? म्हणजे जे बाकीचे ज्या वेबसाईट्स आहे ना, जसं की NDTV झाली किंवा मग स्टडी फॉर बडी, त्या स्पेसिफिकली फॉर स्कॉलरशिप्स किंवा फक्त इंटर्नशिप रिलेटेड आहे. बरोबर. बट आम्ही करिअर गायडन्स
पण प्रोव्हाइड करतो. करिअर गायडन्स. आणि ज्या आम्ही कोलॅबरेशन करतो कॉलेजेससोबत, तर इंटरनली आमचे कोलॅबरेशन आहे मल्टिपल कॉलेजेससोबत, जेणेकरून डायरेक्टली त्यांच्या थ्रू इन्फॉर्मेशन येते किंवा त्या कॉलेजेसमध्ये काही पण इव्हेंट होतात तर ते पण आम्ही डायरेक्टली इथे पब्लिश करतो. तर हे आमची USP आहे. छान. तसं आम्ही सोशल मीडियावर पण आहे आणि प्ले स्टोअरवर पण ॲप्लिकेशन अवेलेबल आहे. आम्हाला मिळू शकते? हो हो, तुम्ही ॲक्सेस करू शकता. ठीक आहे. आपलं नाव सांगाल सर? मी अखिलेश मांडवगणे. हं? आम्ही करिअर वार्ताकडून बोलतो. कॉलेज वगैरे नाव? मी रायसोनी कॉलेजला रिप्रेझेंट करतो. डिपार्टमेंट आपलं? BTech इन कॉम्प्युटर सायन्स. तुमचं नाव सर? सर अनिकेत भर, मी पण रायसोनीमधून आलो आहे, डिपार्टमेंट BTech CS. थँक्यू. छान डेमॉन्स्ट्रेशन.